डोंबिवलीमध्ये 65 इमारतीवरती कारवाईबाबत एक धक्कादायक माहिती ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी समोर आणलेली आहे। नेमकी ती काय माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। दीपेशजी, आपण आज पोलीस उपायुक्तांना भेटलेले आणि त्यांना निवेदन दिले, काय नेमकं त्या निवेदनामध्ये होतं आणि काय माहिती तुम्ही समोर आणली? आपण बघत असाल तर या 65 इमारतीच्या लोकांची फसवणूक झाली आहे असं आम्ही वारंवार सांगतोय। गेल्या अनेक दिवसापासून आपण बघत असाल तर एक भीतीदायक वातावरण या लोकांमध्ये आहे आणि फसवणूक कुठेही थांबलेली नाही, आज देखील सुरू आहे। या प्रकरणामधली साई गॅलेक्सी जी इमारत आहे त्याच्यामधल्या एका फ्लॅटचं रजिस्ट्रेशन हे धोकादायक घोषित झाल्यानंतर देखील झालं आहे। ही किती मोठी गोष्ट आहे तुम्ही विचार करा। ह्या बिल्डिंग जेव्हा धोकादायक झाल्या त्याच्यानंतर ह्या फ्लॅटचं रजिस्ट्रेशन झालं आहे आणि असे अनेक फ्लॅट या इमारती धोकादायक घोषित झाल्यानंतर कोर्टाचा निकाल आल्यानंतर झालेले आहेत। माझं म्हणणं आहे याच्यामध्ये मोठं जे आपल्याला ज्या लोकांना आज दिलासा द्यायचा आहे त्या दिलासा देण्यासाठी या ज्या लोकांनी पेपर बनवले आणि हे स्कॅम केलं आहे त्यांच्यावर कडक कारवाईसाठी आम्ही निवेदन आज DCP सरांना दिलेलं आहे आणि त्याच्यावरती एक नवीन गुन्हा दाखल करून SIT मार्फत त्याची चौकशी व्हावी, कारण हा मोठा आर्थिक घोटाळा आहे, याच्यामध्ये मोठे मासे हाताला लागतील असं निवेदन आम्ही DCP सरांना दिलेलं आहे। एकंदरीत तुम्ही जे दस्तावेज दाखवलेत हे कुठल्या फ्लॅटचे आहेत आणि रजिस्ट्रेशन तर बंद आहेत तरी देखील रजिस्ट्रेशन होतं आहे, तर आत्तापर्यंत किती रजिस्ट्रेशनचं तुम्ही उघड केलेलं आहे आणि हे रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने, म्हणजे आर्थिक पैसे घेऊन करायचे किंवा कशा पद्धतीने करायचे, काय आरोप आहे? नागरिकांकडनं जेव्हा चौकशी केली गेली तेव्हा या अनधिकृत इमारतींमधले रजिस्ट्रेशन प्रत्येक रजिस्ट्रेशनचे 3-3 लाख रुपये घेऊन केले जात आहेत। याच्यामध्ये मोठा आर्थिक स्कॅम आहे आणि साई गॅलेक्सी इमारतीतील हा फ्लॅट आहे त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि 22-23 फेब्रुवारीला देखील अनेक अनधिकृत फ्लॅटचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत। फेब्रुवारी महिना असेल, जानेवारी महिना असेल, डिसेंबर महिना असेल, हे महिने जेव्हा हे बिल्डिंग्स अनधिकृत घोषित झाले आणि यांच्यावर तोडक कारवाई करण्यासाठी महापालिका सरसावली त्याच्यानंतर देखील रजिस्ट्रेशन झालेत, हा आमचा आरोप आहे आणि याच्यामध्ये हा मोठा स्कॅम आहे। याच्यासाठी जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी DCP साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। कुठेतरी ही कारवाई थांबवावी यासाठी तुम्ही प्रयत्न करताय आणि अनेक वेळा आंदोलन देखील करतायत, मात्र विकासक अजूनही रजिस्ट्रेशन करते त्यांना हे माहिती आहे का? कारण 32 रिझर्वेशन प्लॉट आहेत आणि त्याच्यावरती इमारत आहे आणि अशा प्रकारचं विरोध दर्शवतात ते घरं वाचतील त्यामुळंच हे रजिस्ट्रेशन सुरू आहे का? बघा, नागरिकांना आज आपल्या घराची चिंता आहे पण या बिल्डरांना त्यांच्यावरती होणाऱ्या कारवाईची चिंता आहे। आम्ही सदैव ह्या नागरिकांच्या बाजूने उभं राहणार आहोत। आज जे बिल्डर आणि जे पेपर बनवणारे लोक आहेत ते आपण कसे वाचू या प्रकरणातनं, कारण आपण बघितलं असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी स्ट्रिक्टली सांगितलं आहे की या नागरिकांची ज्यांनी फसवणूक केली ते बिल्डर आणि ज्यांनी पेपर तयार केले त्यांच्यावर ते कडक कारवाई करणार आहे आणि ह्याच्यामुळेच या जे भूमाफिया आणि जे रजिस्ट्रेशन करणारे त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे आणि आता कारवाईपासून वाचण्यासाठी केविळवाला प्रयत्न लोकांचा सुरू आहे। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर ते अजूनही रजिस्ट्रेशन करतात ते, म्हणजे त्यांच्या मनात ही भीती नाही आहे का? नाही, रजिस्ट्रेशन करतायत म्हणजे त्यांना कुठेतरी आर्थिक स्रोत त्यांचा तिथे, कारण रजिस्ट्रेशन झालं की लोन मिळणार आणि त्याच्यासाठी हे सगळं सुरू आहे। जिथे सब रजिस्ट्रार डोंबिवलीचं जे 1 नंबर आहे आणि कल्याणचं 2 नंबर आणि 5 नंबर त्या तिन्ही ऑफिसमध्ये रजिस्ट्रेशन सुरू आहेत असा आमचा ठाम आरोप आहे आणि ते कुठेतरी इलिगलचे गोष्टी थांबल्या पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। आता यापुढं ठाकरे गटाची काय भूमिका असेल या सगळ्या बाबतीत? कारण 64 इमारतीवरती हातोडे, त्यापैकी 10 इमारतीवरती हातोडे तर पडलेले आहेत, इतर इमारतीसाठी आणि रहिवासीसाठी जे बेघर होणारे आपली काय भूमिका असणार आहे, कशा पद्धतीचं पुढचं? आज आम्ही शिवसैनिक सर्व आमचे सगळेच पदाधिकारी, तात्या मान्या वगैरे सगळे, सचिन बासरे, तेलगोटे साहेब, आम्ही सगळे या प्रत्येक 65 इमारतीमध्ये स्वतः जाऊन या लोकांना दिलासा व धीर देण्याचं काम करणार आहे। या प्रत्येक 65 इमारतीच्या बिल्डिंगमध्ये आमचे पदाधिकारी प्रत्येक ठिकाणी जाऊन या लोकांना दिलासा देण्याचं काम आणि धीर देण्याचं काम आमचे शिवसैनिक करणार आहेत। आज निवेदन दिले, नेमकं पोलीस उपायुक्तांनी काय आश्वासन दिले आणि यापुढे काय? पोलीस आयुक्त आश्चर्यचकित झाले, एवढा मोठा हा घोटाळा आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की आम्ही कडक कारवाई करू म्हणून आणि आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे। एकीकडे घरं वाचवण्यासाठी सगळेच पक्ष आंदोलन करत आहेत तर दुसरीकडे विकासकाकडनं अजून देखील रजिस्ट्रेशन सुरू असल्याचा गंभीर आरोप करत पोलीस आयुक्तांना या ठिकाणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे।
कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.